आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉर्च टेस्ट म्हणजे काय आणि वारंवार गर्भपात होत असेल किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर टॉर्च टेस्ट करणे गरजेचे आहे का? सर्वात पहिले आपण हे बघूया की टॉर्च टेस्ट म्हणजे काय. TO म्हणजे टॉक्झोप्लाझ्मा, R रुबेला, C सायटोमेगॅलोव्हायरस आणि H म्हणजे हर्पीस व्हायरस यापैकी कुठलेही इन्फेक्शन झाले असेल तर टॉर्च टेस्ट ही पॉझिटिव्ह येते. यापैकी कुठलेही इन्फेक्शन झाले असेल तर शरीरात काही अँटीबॉडीज बनतात ज्या टॉर्च टेस्टमध्ये डिटेक्ट केल्या जातात. टॉर्च टेस्टचा जर आपण रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये प्रत्येक इन्फेक्शनसाठी IgG आणि IgM अँटीबॉडीज या टेस्ट केल्या जातात आणि त्या पॉझिटिव्ह असतील तर IgG किंवा IgM पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा रिपोर्ट दिला जातो. जर कुठल्याही इन्फेक्शनसाठी IgM अँटीबॉडी पॉझिटिव्ह असतील तर त्यावरून असे कळते की रिसेंटली म्हणजे मागच्या 3 महिन्यात या पेशंटला ते इन्फेक्शन झालेले आहे. पण जर IgG अँटीबॉडी पॉझिटिव्ह असतील तर त्याचा अर्थ असा आहे की पास्टमध्ये कधीतरी त्या पेशंटला हे इन्फेक्शन झाले आहे आणि त्याची बॉडी त्या इन्फेक्शनसाठी इम्यून आहे. म्हणून जर कधीही इन्फेक्शन झाले असेल यापैकी कुठलेही किंवा त्यासाठीचे वॅक्सिन घेतले असेल तर IgG अँटीबॉडीज पॉझिटिव्ह येतात. ही रुटीनली बरेचसे असे पेशंट बघतो ज्यांच्यामध्ये हिस्ट्री असते वारंवार गर्भपात होण्याची किंवा गर्भ खराब होण्याची किंवा काहींना प्रेग्नन्सी राहत नसते आणि त्यांना कोणीतरी टॉर्च टेस्ट ही ॲडवाईस केली असते आणि ते त्यावरचे मेडिसिनही घेत असतात. तर आता पुढचा प्रश्न आहे की वारंवार गर्भपात होत असेल किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर टॉर्च टेस्ट करावी का? याचं उत्तर आहे नाही. वारंवार गर्भपात होण्याची बरीचशी कारणं असतात पण टॉर्च इन्फेक्शन हे वारंवार गर्भपात होण्याचं कारण असू शकत नाही किंवा टॉर्च इन्फेक्शन हे प्रेग्नन्सी न राहण्याचंही कारण असू शकत नाही. जर रिसेंटली अबॉर्शन किंवा गर्भपात झाला असेल तर तो टॉर्च इन्फेक्शनने झाला आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही टॉर्च टेस्ट करू शकता आणि त्यातही IgM कुठल्याही इन्फेक्शनसाठी IgM अँटीबॉडी जर पॉझिटिव्ह आली तर हे अबॉर्शन टॉर्च इन्फेक्शनमुळे झाले आहे असं आपण म्हणतो. म्हणून जर वारंवार गर्भपात होत असेल किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर इतर बऱ्याचशा टेस्ट असतात परंतु टॉर्च टेस्ट ही आउटडेटेड टेस्ट आहे आणि टॉर्च टेस्ट करून त्यामधून वारंवार गर्भपात होण्याचं कारण लक्षात येत नाही आणि म्हणून आम्ही टॉर्च टेस्ट ही रिकरंट मिसकॅरेजच्या केसेसमध्ये रिकमेंड करत नाही.